अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची पुण्यामधील JWS मॅरियट इथे रात्री भेट घेतली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकीमधील अपयशाचं खापर एकमेकांवरती फोडण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत। राज्यस्तरावरील बैठकीमध्ये मित्रपक्षांमध्ये कुठे कुठे मतदान झाली नाही याबाबत भाजपच्या नेत्यांनी तक्रारीचा सूर आळवलाय। अशामध्येच विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या शनिवारी रात्री महत्त्वाची बैठक झाली आणि त्यामध्ये चर्चा झाली आहे। प्रतीक्षा पारखी माझी सहकारी आपल्यासोबत आहे। प्रतीक्षा, भाजपची महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये होत असताना, अधिवेशन महत्त्वाचं होत असताना त्याआधी अमित शहा यांची बैठकीमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? खरं तर काल अमित शहा हे पुण्यामध्ये आल्यानंतर JW मॅरियटमध्ये अमित शहा यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये बैठक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत त्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्या प्रकारे पाठिंबा पाहिजे होता त्या प्रकारे मिळाला नाही, अशा भाजपच्या कार्यकर्त्यांची जी काही तक्रार होती आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची देखील हीच तक्रार होती की भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पाहिजे तसा लोकसभेला पाठिंबा मिळाला नाही। या तक्रारींवर काहीतरी सोल्युशन काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। आणि येणाऱ्या विधानसभेसाठी महायुती कशा प्रकारे आता काम करणार आहे, कशा प्रकारे कार्यकर्त्यांना तयार केलं गेलं गरजेचं आहे आणि महायुतीसाठी कशा जागा वाटप होणार आहेत किंवा कार्यकर्त्यांचा जो काही मनात जो तिढा आहे तो कसा सोडवता येईल या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। तृप्ती, प्रतीक्षा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।